पोलीस भरतीसाठी मराठा समाजाच्या उमेदवारांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलाय। त्यामुळे निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे। ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। याशिवाय उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिलेत। तर मराठा उमेदवारांना एससीबीसी किंवा खुल्या प्रवर्गाची निवड करण्यास सांगण्यात आलं होतं। मात्र नाशिक जिल्ह्यात तात्पुरत्या निवड यादीतल्या ईडब्ल्यूएस प्रवर्गातल्या 6 पैकी 4 मराठा उमेदवारांनी हमीपत्र देण्यास नकार दिल्याची माहिती आहे। त्यानंतर अप्पर महासंचालकांनी हे नवे आदेश दिलेत। या आदेशाने आता मराठा उमेदवारांची भरती रद्द न होता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे। सरकारच्या पुढील निर्णयाकडे आता उमेदवारांचं लक्ष असेल। दरम्यान मराठा समाजाच्या मुलांना संपवण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप जरांगे पाटील यांनी केलाय। मला एससीबीसी जे तुम्ही आरक्षण दिले हे मान्य नाही, हे टिकणार नाही। ईडब्ल्यूच्या पोरांना विनाकारण मराठ्यांचे पोरं बाहेर काढले जाते। हे एक प्रकारचा जातीवादी, एक प्रकारचा मराठा समाजाचे पोरं संपवण्याचा हा प्रकार आहे। मराठा समाजातील जे उमेदवार आहेत, जे ईडब्ल्यूएस मध्ये सिलेक्ट झालेले आहेत, त्यांच्या बाबतीत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेऊन इतर प्रवर्ग म्हणजे ओपन ओबीसी आणि एससीबीसी या प्रवर्गामध्ये निवड करण्यात यावी याबाबत सूचना प्राप्त होत्या। परंतु याबाबत काही उमेदवारांनी आक्षेप घेतलेले आहेत। त्याबाबतचं मार्गदर्शन आम्ही वरिष्ठ कार्यालयात मागवलेले आहे। तोपर्यंत वरिष्ठ कार्यालयाकडून त्याची उमेदवारी रद्द न करता केवळ त्या प्रवर्गातील उमेदवारांची जी प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी अशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत।